नमस्कार. ग्रंथ सूक्त 17-11 सूत्र लोकमान्य टिळक. या लोकमान्य टिळक असं सूत्र धरून करत असलेल्या 11व्या सत्रामध्ये परममित्र पब्लिकेशननं 1 ऑगस्ट 2022 रोजी पहिली आवृत्ती प्रकाशित केलेलं असं 290 पानांचं 450 रुपये किमतीचं पुस्तक, याचा विचार आज मी आपल्यासारख्या चोखंदळ वाचकांपुढे श्रोत्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत, आता कैलासवासी म्हणावं लागेल असं प्राध्यापक डॉक्टर अशोक मोडक. आणि या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे ज्येष्ठ टिळक भक्त आणि टिळक अभ्यासक अरविंद गोखले यांनी. आणि याचं प्रकाशकीय मनोगत किंवा संपादकीय मनोगत लिहिलंय अरुण करमरकर याने. आणि हे पुस्तक आहे स्वामीजी, लोकमान्य आणि सावरकर. कैलासवासी प्राध्यापक डॉक्टर अशोक मोडक लिखित स्वामीजी, लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर असं या पुस्तकाचं शीर्षक. प्रकाशक ठाण्याचे परममित्र पब्लिकेशन्स. हे पुस्तक जर मी आधी वाचलं असतं तर माझ्या तौलनिक लोकमान्य या पुस्तकाचं स्वरूप आजच्यापेक्षा पुष्कळ वेगळं झालं असतं असं मनापासून म्हणावं अशाच शब्दामध्ये या व्हिडिओला मी सुरुवात करीन. हे पुस्तक 2022 साली प्रकाशित झालेलं असलं तरी अगदी मोकळेपणाने सांगतो की जुलै 2026च्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पुस्तक मी पुन्हा एकदा सविस्तरपणाने वाचलं. आणि त्यानंतर या पुस्तकाविषयी माझ्या मनामध्ये आलेले विचार अशा स्वरूपामध्ये आजचा व्हिडिओ. प्राध्यापक डॉक्टर अशोक मोडक लिखित स्वामीजी, लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वामी विवेकानंद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशांचा तौलनिक विचार करणारं म्हटलं तर स्वतंत्र लेख, पण प्रत्येक लेखामध्ये ओढून ताणून आलेली नव्हे तर अंगभूत मुद्द्यांच्या अंगभूत सामर्थ्यानं अंगभूत शैलीतनं स्पष्ट होत गेलेली या तिघांमधली तुलना अशा आशयाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये तसं पाहायला गेलं तर एकूण 12 प्रकरणं आहेत. त्यातली 3 प्रकरणं स्वामी विवेकानंदांवर आहेत, 5 प्रकरणं टिळकांवरती आहेत आणि 4 प्रकरणं हे सावरकरांवरती आहेत. आणि दिसायला ती 4 प्रकरणं सावरकरांवरती असली तरी ही स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित 4 प्रकरणं वाचताना माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला ही पटकन जाणवणारी गोष्ट अशी आहे की या सावरकरांविषयक 4ही प्रकरणाच्या प्रत्येक पानावरती या ना त्या स्वरूपात, या ना त्या प्रमाणात, या ना त्या प्रकारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा उल्लेख येतो. कारण मी माझ्या अनेक भाषणांमध्ये, माझ्या पुस्तकांमध्ये, माझ्या ऑनलाईन सेशन्समध्ये वारंवार म्हणतो तसं स्वातंत्र्यवीर सावरकरांची टिळकांशी प्रत्यक्ष भेट होण्याच्या आधीपासनं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता. आणि या बालवयामध्ये पडलेला प्रभाव सावरकरांच्या निधनापर्यंत टिकलेला होता. सावरकरांचं क्रांतिकार्य, सावरकरांचं समाजकार्य, सावरकरांचं राजकीय कार्य, सावरकरांचं साहित्यिक कार्य, सावरकरांच्या कविता संग्रह, सावरकरांचे लेख, सावरकरांच्या मुलाखती आणि सावरकरांची नाटकं सुद्धा टिळक विचारांनी प्रेरित आणि प्रभावित झाली आहेत हे लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे एका अर्थानं सावरकरांची कृतिशीलता ही टिळकांच्या कार्यशीलतेवरती आणि विचारसरणीवरती आधारित होती असा समज किंवा असा विश्वास वाचकाच्या मनात दृढ करणारं पुस्तक म्हणजे प्राध्यापक डॉक्टर अशोक मोडक यांचं स्वामीजी, लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर हे पुस्तक. आणि म्हणूनच लोकमान्य टिळक असं सूत्र धरून सुरू असलेल्या ग्रंथसूक्तच्या या सत्रामध्ये मी आवर्जून या पुस्तकाचा उल्लेख आणि समावेश करतोय. मी आत्ता म्हटलं तसं या पुस्तकातल्या 12 प्रकरणांना सुरुवात व्हायच्या आधी लेखकानं स्वतःचं मनोगत म्हणून 30 पानं लिहिली आहेत की ऑगस्ट 2022 मध्ये, 1 ऑगस्ट 2022 मध्ये किंवा रोजी या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. 1 ऑगस्ट ही टिळकांची पुण्यतिथी, त्यामुळे त्या तारखेला हे पुस्तक प्रकाशित झालं हे समजून घेण्याजोग आहे. पण 2022 साली स्वामीजी, टिळक आणि सावरकर असा विचार किंवा यांचं हिंदुत्व हे मांडण्याची किंवा त्याची पुनर्मांडणी करण्याची गरज का वाटली, या दृष्टिकोनातनं प्राध्यापक डॉक्टर अशोक मोडक यांनी लेखक म्हणून लिहिलेलं 30 पानी मनोगत हे मुळात वाचण्याजोग आहे. त्याच्यामध्ये आत्ताच्या घटना
आणि निष्कारणच टिळक आणि सावरकरांवरती उडवलेली राळ. मग एखाद्या विदेशी प्राध्यापिकेनं की ज्याचं ना तिला धड मराठी येतं ना धड तिला इंग्लिश येतं आणि त्याच्यावरनं दत्तप्रसाद दाभोळकरांनी एक विचार विधान करणं आणि वायूहून प्रसिद्ध होणाऱ्या एका मासिकामध्ये की नीरज हातेकर ज्याचं संपादन करतात त्याला अवाजवी प्रसिद्धी देणं आणि त्याचा प्रतिवाद करणारा लेख अरविंद गोखल्यांनी पाठवला, तर त्याला उत्तर देण्याचं धारिष्ट्य हातेकर दाखवत नाहीत, दाभोळकर दाखवत नाहीत आणि ती विदेशी स्वदेशी प्राध्यापिकाही दाखवत नाहीत. या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीमध्ये तत्कालीन भारतीय नेत्यांची हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवादी भूमिका मांडण्याची आणि त्या निमित्ताने एकंदरीतच स्वामी विवेकानंद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या हिंदुत्ववादी पण राष्ट्रीय हिंदुत्ववादी, राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी अशा विषयांची मांडणी, अशा आशयाचं पुस्तक म्हणजे प्राध्यापक डॉक्टर अशोक मोडक लिखित स्वामीजी, लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर. या लेखकाच्या 30 पानी मनोगतानंतर ज्येष्ठ टिळक भक्त आणि टिळक अभ्यासक अरविंद गोखले, जे काही काळ केसरीचे संपादकही होते, यांनी 12 पानी प्रस्तावना लिहिली आहे. त्यातले नमनाचे काही आदेश सोडले तर मुळातच अरविंद गोखल्यांचीही टिळकांविषयीची आणि त्या निमित्तानं टिळक आणि सावरकर विषयाची मतं ही या पुस्तकामध्ये मुळातनं वाचण्याजोगी आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर 5 पानी संपादकीय जे अरुण करमरकरांनी लिहिलंय, त्यातनं हा विषय आज महत्वाचा का वाटतो अशी चर्चा करत असताना संपादक या विषयाकडे कसा बघतो हे स्पष्ट होत राहतं. आणि त्यामुळेच लोकमान्य टिळक असा विचार करत असताना, आजच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असताना, विशेषतः त्यातल्या संरक्षण क्षेत्रातल्या आणि स्वदेशीच्या, वितरणाच्या आणि उत्पादनाच्या आणि आजच्या नॉलेज बेस्ड इकॉनॉमीकडे कर्मयोग्यासारखं पाहणारी वृत्ती असणाऱ्या लोकमान्य टिळकांचं मोठेपण अधोरेखित करणारं असं पुस्तक म्हणजे स्वामीजी, लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर. या पुस्तकातल्या लोकमान्य टिळकांवरच्या पहिल्या प्रकरणाचं पहिलंच वाक्य अत्यंत बोलकं आहे. त्याच्या आधी मी म्हटलं तसं या पुस्तकाची पहिली 3 प्रकरणं ही स्वामी विवेकानंदांच्या बद्दलची आहेत, नंतरची 5 प्रकरणं ही लोकमान्य टिळकांबद्दलची आहेत आणि नंतरची 4 प्रकरणं ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतली आहेत. त्यामुळे या पुस्तकातलं चौथं पण लोकमान्यांवरचं पहिलं अशा प्रकरणाच्या सुरुवातीचं पहिलंच वाक्य प्राध्यापक डॉक्टर अशोक मोडक असं लिहितात की लोकमान्य टिळक हे योद्धा गृहस्थाश्रमी आहेत, तर स्वामी विवेकानंद हे योद्धा संन्यासी आहेत. टिळक योद्धा गृहस्थाश्रमी आणि स्वामी विवेकानंद योद्धा संन्यासी. मोजक्या 2 शब्दांमध्ये केवळ या 2 व्यक्तिमत्वांमधली तुलना आपल्या डोळ्यासमोर येते असं नव्हे, तर आपल्या समाजाची जी एक प्रवृत्ती आणि प्रकृती या काळामध्ये बदलत गेली त्याचं सम्यक चित्रण पहिल्याच वाक्यामध्ये अशोकराव मोडक आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. एका अर्थानं पाहायचं झालं तर स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांचा काळ काहीसा सारखा आहे, परंतु दोघांची कार्यक्षेत्र वेगळी आहेत. पण दोघांच्या कार्यशैलीमध्ये असलेला फरक आणि त्याच वेळेला या दोघांच्या कार्यशैलीमधलं असलेलं साम्य याचा उल्लेख उद्मेखून जरी या पुस्तकामध्ये आला नाही तरी कळत न कळत तुमच्यासारख्या चोखंदळ वाचक आणि श्रोत्याच्या मनामध्ये ती तुलना, ते साम्य समर्थपणानं उभं करण्याचं श्रेय या पुस्तकाला आणि पर्यायानं स्वामीजी, लोकमान्य आणि क्रांतंत्र्यवीर या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर अशोक मोडक यांना दिलं जातं. या पुस्तकामध्ये अशोकराव मोडकांनी लोकमान्यांविषयी जी 5 प्रकरणं लिहिली त्याची शीर्षक अशी आहेत. पहिलं प्रकरण साहजिकच लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद, नंतरचं प्रकरण लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, त्याच्यानंतरचं प्रकरण लोकमान्यांचं गीता रहस्य, त्याच्यानंतर लोकमान्यांनी गौरवलेले पाश्चात्य चिंतक आणि त्याच्यानंतरचं शेवटचं टिळकांसंबंधातलं या पुस्तकातलं प्रकरण म्हणजे लोकमान्यांची उपक्रमशीलता. टिळक आणि सावरकर
टिळक आणि विवेकानंद हे ह्या पुस्तकाचं शीर्षक आणि विषय नक्की केल्यानंतर अत्यंत ओघानं अशी येणारी प्रकरणं आहेत. पण त्यातही या तिघांची वैचारिक, तात्विक आणि तत्वज्ञानात्मक चर्चा या पुस्तकामध्ये, विशेषतः या 2 प्रकरणांमध्ये अशोकराव मोडक जास्त प्रामुख्यानं करतात किंवा प्रकर्षाने करतात. या पुस्तकाचं मला जाणवलेलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लोकमान्य टिळक यांची गणना किंवा तुलना किंवा संबंध आणि संदर्भ हे आपण सहसा स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण या गोष्टींवरती घालतो. परकीय मालावरती बहिष्कार या संकल्पनेचे जनक म्हणून आपण लोकमान्य टिळकांकडे पाहतो. त्यांनी सावरकरांना दिलेला सल्ला की विदेशी कपड्यांची होळी करणारच असाल तर ती मोठी झाली पाहिजे, शेकोटी नको, होळी करा की ज्याची धग ब्रिटिश राजवटीपर्यंत पोचेल. असा मनुष्य पाश्चिमात्यांच्या शिक्षणाकडे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेकडे कसं बघतो हे बघणं अत्यंत कौतुकाचं आहे. म्हणजे टिळकांचा असलेला विरोध किंवा सामर्थ्य किंवा समर्थन हे डोळस होतं, अंधानुकृत आणि एकारलेलं नव्हतं. ही भूमिका ठसवण्यामध्ये मनापासून यशस्वी होणारं प्रकरण म्हणजे अशोकराव मोडकांच्या स्वामीजी लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर या पुस्तकातलं प्रकरण, लोकमान्यांनी गौरवलेले पाश्चात्य चिंतक. याच्या आधी लोकमान्यांचं गीता रहस्य हे प्रकरण येतं. त्यामुळे भगवद्गीतेकडे लोकमान्य कसं बघतात याचा विचार केला. म्हणजे जसं दासगणू महाराज गजानन महाराजांच्या पोथीमध्ये म्हणतात की भगवद्गीता कोणी द्वैतपर लावली, कोणी अद्वैतपर लावली, कोणी कर्मपर लावली, किंवा विनोबाजी जसं गीताईमध्ये म्हणतात तर विनोबांच्या गीताईचा स्वर आणि लोकमान्यांच्या गीता रहस्याचा स्वर हा वेगळा आहे. या पार्श्वभूमीवरती अशोकराव मोडक एकंदरीतच भारतीय तत्वज्ञानाकडे, मग ते अर्वाचीन असेल, प्राचीन असेल किंवा तत्कालीन असेल, याच्याकडे पाश्चिमात्य चिंतक कसं बघतात आणि लोकमान्य त्यांच्याकडे कसं बघतात, या निमित्तानं एकंदरीतच आपल्या देशाचं किंवा आपल्या संस्कृतीचं हिंदुत्व आणि त्याची जडणघडण आणि त्यातली संक्रमणशील सातत्यता याचा विचार करतात. हे या पुस्तकातलं सगळ्यात आकर्षक असं प्रकरण आहे. लोकमान्यांची उपक्रमशीलता या पुस्तकाचा विचार करत असताना लोकमान्यांविषयी काही वेगळे मुद्दे ते असं म्हणतात की टिळकांच्या उपक्रमशीलतेची 3 महत्वाचे पैलू आहेत. लोकमान्यांनी आरामखुर्चीतलं राजकारण सगळ्यात पहिल्यांदा रस्त्यावरती आणलं. लोकमान्यांनी अभिजनांबरोबर बहुजनांचा समावेश उद्मेखून, आवर्जून, सातत्यानं आणि प्रयत्नपूर्वक करून घेतला. आणि लोकमान्यांच्या उपक्रमशीलतेचं या पुस्तकातनं प्राध्यापक अशोकराव मोडक यांनी अधोरेखित केलेलं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याचा लोकमान्य टिळकांनी कधीच विभक्तपणाने किंवा अलगविलगपणाने असा विचार केलेला नाही. अत्यंत सातत्यानं या तिन्ही काळाकडे सलगपणे पाहणारा एक महत्वाचा आणि पहिला भारतीय राजकीय नेता अशा स्वरूपात अशोकराव मोडक स्वामीजी टिळक आणि सावरकर किंवा स्वातंत्र्यवीर या पुस्तकामध्ये टिळकांचं प्रतिबिंब आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. म्हणजे नंतरच्या काळात विंदा करंदीकर त्यांच्या कवितेत जसं म्हणतात की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, करा पदस्थल त्याचे आणिक त्यावर चढून भविष्य वाचा, ही ओळ ज्यांनी ज्यांच्यावरनं लिहिली असावी असं वाटावं, असं भारतीय राजकारणातलं आणि समाजकारणातलं पहिलं क्रियाशील कर्तृत्ववान राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. अशा स्वरूपामध्ये अशोकराव मोडक स्वामीजी लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर या पुस्तकामध्ये लोकमान्यांची प्रतिमा आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांसमोर उभी करतात. हेच या पुस्तकाचं प्रचंड मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्याकरता या पुस्तकाचे लेखक कैलासवासी प्राध्यापक डॉक्टर अशोक मोडक आणि या पुस्तकाचे प्रकाशक परममित्र पब्लिकेशन्स यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.